टेंभुर्णी भीमानगर येथे स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई। 1.5 लाख रुपयांची रोकड जप्त। लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने निवडणूक कालावधीत आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करून त्यात अवैध बाबी किंवा रक्कम आढळून आल्यास योग्य कार्यवाही करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकाची स्थापना करण्यात आली आहे। टेंभुर्णी भीमानगर तालुका माढा येथे स्थिर सर्वेक्षण पथकाकडून सुमारे 1,49,500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी टेंभुर्णी भीमानगर तालुका माढा या ठिकाणी फॉर्च्युनर MH4 FV 8666 गाडीच्या डिक्कीत रोख रक्कम दिसून आली। सदर रोख रकमेबाबत वाहन चालक रमेश शिवराम चव्हाण राहणार दिवा जिल्हा ठाणे यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही पुरावा आढळला नसल्याने सदर रकमेचा पंचनामा करण्यात आला। यामध्ये 500 रुपयांच्या नोटाचे 3 बंडल मिळून आले। सदर बंडलची मोजणी केली असता 500 रुपयाच्या 299 नोटा असे एकूण 1,49,500 मिळून आले। सदर रक्कम टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे सुपूर्द करण्यात आली आहे। ही कारवाई पथक प्रमुख जयवंत नलावडे व पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।